राज्य सरकारनं सुरू केलेल्या आपले सरकार 2.0 वरील तक्रारी निकाली काढण्यासाठी जिल्हा परिषद ठाणे सामान्य प्रशासन विभागाकडून विशेष मोहीम राबवण्यात आली आहे। जिल्हा परिषदेस आपले सरकार पोर्टलवर 2762 तक्रारी प्राप्त झाल्या असून 2665 तक्रारी निकाली काढण्यात आल्या, तर 99 तक्रारी पुढील कार्यवाहीसाठी क्षेत्रीय स्तरावर विस्तृत अहवाल मागणीसाठी प्रलंबित आहेत। या पोर्टलद्वारे ग्रामस्थांना आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करणं तसंच त्याची सद्यस्थिती जाणून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीनं देण्यात आली आहे। आतापर्यंत 97% तक्रारी निकाली काढण्यात जिल्हा परिषदेला यश आले। शासन निर्देशानुसार 21 दिवसांच्या आत आपले सरकार केंद्रांवर दाखल झालेल्या तक्रारींचं निराकरण करणं अनिवार्य आहे। त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा परिषदेकडे येणाऱ्या तक्रारी सरासरी 11 दिवसांच्या आतच निकाली काढण्यात येत असून सर्व विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले। आपले सरकार पोर्टलवरील प्राप्त तक्रारींचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक सोमवारी साप्ताहिक सखोल आढावा घेण्यात येतो। तक्रारदाराची तक्रार मांडणी व्यवस्थित झाली नाही किंवा समजलं नाही तर तक्रारदारास दूरध्वनीवर तात्काळ संपर्क केला जातो। तक्रारींचं निवारण ठाणे जिल्हा परिषदेकडून उत्तम प्रकारे होत असल्याबाबत समाधान ग्रामस्थांमधून व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतर यांनी दिली आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाण्यातील प्रचंड वाहतूक कोंडी, जड अवजड वाहनांची बेकायदेशीर वाहतूक आणि प्रशासनाच्या निष्क्रिय विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे। येत्या 20 सप्टेंबर रोजी मनसेकडून ठाणे महानगरपालिकेसमोर ट्रॅफिक मार्च मोर्चा काढण्यात येणार असून हा मोर्चा मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे। सोमवारी झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोडबंदर रस्त्यावर रात्री 12 वाजल्यानंतर जड वाहने सोडण्याचे आदेश सर्व यंत्रणांना दिले आहेत। याच पार्श्वभूमीवर मनसेनं प्रशासनाला थेट इशारा दिलाय। जर हे ट्रक 12च्या आत रस्त्यावर दिसले तर मनसे कार्यकर्ते ते फोडून टाकतील असा इशारा देण्यात आलाय। अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्र्यांचा आदेश पाळणार नसेल तर कोणाचा आदेश पाळणार? सरकार प्रशासन चालवत आहे की राजकीय नेते चालवत आहेत? अशाच प्रकारचे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले होते। दुसऱ्या दिवशी देखील अवजड वाहनं मात्र सुरू होती। उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर सुद्धा तेच सुरू आहे। आज कारवाई करा, मी फोटो देतो, आदेश पाळले जात नाहीत, 1-2 अधिकारी निलंबित झाले पाहिजेत असं जाधव यांनी सांगितलं। आम्ही ट्रॅफिक मार्च काढत आहोत। ठाण्याच्या ट्रॅफिकवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा मोर्चा काढत आमच्या मोर्चाने लगेच क्रांती होणार नाही, हा सर्वसामान्यांचा आक्रोश आहे। आपल्याला राज ठाकरे यांनी बोलायला आवाज दिलाय,
त्यांचा आवाज म्हणून आपण ठाणेकरांसमोर जाणार आहोत. आज ना उद्या ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून आपण बाहेर काढणारच, असं देखील त्यांनी सांगितलं. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीनं करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. याबाबत त्यांना विचारलं असता अविनाश जाधव यांनी सीसीटीव्हीद्वारे लक्ष नाही तर सीसीटीव्हीद्वारे वसुली केली जाणार आहे. ते काम वसुलीचंच आहे. शिस्त लावायला या गोष्टी झाल्या पाहिजेत, परंतु जे अवजड वाहनं येतात, एकावर एक 4 लेन उभ्या राहतात, त्यांच्यावर का कारवाई होत नाही? तिथे का नियमांचं पालन होत नाही? सरकार नियमांचं पालन का करत नाही? नियम फक्त आम्हीच पाळायचे का, असाही त्यांनी सवाल उपस्थित केलाय. एकनाथ शिंदे यांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. जस्टिस फॉर घोडबंदर या कमिटीची देखील बैठक घेतली आणि आदेश दिलेला आहे की जे अवजड वाहनं आहेत ती 12 वाजेपर्यंत 12 नंतर सोडण्यात यावी रात्री. मात्र आता सुद्धा ही अवजड वाहनं नाही, ते दुपारी 12 बोलले असतील, कारण आता जर तुम्ही ज्युपिटर हॉस्पिटलच्या ब्रिजच्या खाली गेलात तर तिथे 4 लेनचे ट्रॅफिक हेवी ट्रक लागलेले आहेत. आणि आत्ताच म्हणजे आम्ही आत्ताची गोष्ट करतोय, काही वेळापूर्वी 5-10-15 मिनिटापूर्वीची गोष्ट आहे की आत्ता देखील तिथे हेवी ट्रक उभे आहेत. सो जर माननीय उपमुख्यमंत्र्यांचा जर तुम्ही आदेश पाळणार नसाल तर आदेश पाळणार कोणाचा मग? सरकार प्रशासन चालवते की राजकीय नेते चालवत आहेत हेच कळत नाहीये. याच्या आधी देखील अशाच प्रकारचे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले होते की डिसेंबर पर्यंत ठाण्यामध्ये हेवी ट्रकला बंदी. दुसऱ्या दिवशी देखील हेवी ट्रक चालू होते. काल माननीय उपमुख्यमंत्र्यांनी हा आदेश दिलेला आहे, त्याच्यानंतर पण ते चालू आहे. सो मला कळत नाहीये की नक्की सरकार प्रशासन चालवत आहे, अधिकारी चालवत आहेत की राजकीय नेते चालवत आहेत. एकीकडे असं पण म्हटलं जातंय की जर हे वेळा पाळल्या गेल्या नाही तर अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाईल. मी तेच सांगतो, आज कारवाई करा, कारण आज चालू आहे. आता मी पाहिलं तर त्याचे फुटेज आणि फोटो देतो तुम्हाला. आदेशच पाळला जात नाहीये ना, मग आज सकाळचा आहे, याच्यात 1-2 अधिकारी सस्पेंड झाले पाहिजेत. बघूया होतात का. मागील अनेक दिवसांपासून ही वाहतूक सब मिलके आज ठाणे जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण विकास, स्वच्छता, आरोग्य, पोषण आणि पर्यावरण संवर्धनासाठी विविध शासकीय अभियानांची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे. या संदर्भात आज मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद घेण्यात आली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा यांना कामगिरीनुसार पुरस्कार देऊन ग्रामविकासाला गती देण्यात येणार आहे. सुशासन, सक्षम पंचायत, जलसमृद्ध व स्वच्छ गाव, सामाजिक न्याय, लोकसहभाग या घटकांवर विशेष भर देण्यात येणार असून 245.20 कोटी रुपयांचे एकूण 1902 पुरस्कार वितरणाचं नियोजन आहे. या अभियानाचा जिल्हा शुभारंभ 17 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत खोणी, कल्याण येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियानाअंतर्गत वृक्षारोपण, जलसंधारण आणि शाश्वत हरितीकरणावर भर देण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यासाठी 1,54,300 वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं असून सर्व ग्रामपंचायतींमध्ये 17 सप्टेंबर रोजी वृक्षारोपण मोहीम होणार आहे. सेवा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान आरोग्य शिबिरं, रक्तदान, स्वच्छता उपक्रम तसंच शासकीय सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यावर केंद्रित असेल. स्वच्छता ही सेवा अभियानाची यावर्षीची थीम स्वच्छतोस्तू असून 25 सप्टेंबर रोजी महाश्रमदान तसंच विशेष ग्रामसभेत स्वच्छ सुजल गाव घोषित करण्याचं उद्दिष्ट आहे.
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत महिलांच्या आरोग्य तपासण्या, कर्करोग आणि मधुमेह निदान, लसीकरण आणि पोषण सत्रांचं आयोजन होणार आहे. तर राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत स्थानिक आहाराला प्रोत्साहन, पोषण वाटिका आणि तृणधान्य प्रसार यावर भर असेल. सर्वांना नमस्कार. ग्रामीण विकास विभागामार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या एका महत्त्वाकांक्षी आणि सर्वसमावेशक अभियानाची सुरुवात 17 सप्टेंबर रोजी करण्यात येत आहे. या अभियानाचा कालावधी 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर हा असणार आहे आणि त्याच्या पूर्वतयारीमध्ये आपण क्षमता बांधणी प्रशिक्षण ही जिल्हास्तर, तालुकास्तर आणि ग्रामस्तर याच्यामध्ये सर्वच लोकांची क्षमता बांधणी प्रशिक्षण घेतलेली आहेत. क्षमता बांधणी ग्रामसभा घेतलेल्या आहेत. याची मोठ्या प्रमाणावरती प्रचार प्रसिद्धी करण्यात आलेली आहे आणि ह्या अभियानाचं जे स्वरूप आहे ते अगदी सर्वसमावेशक आहे. याच्यामध्ये मोठे 8 मुद्दे आहेत आणि लहान असे 40 मुद्द्यांचा याच्यामध्ये समावेश आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक स्तरावरती म्हणजे तालुका स्तर असेल, जिल्हा स्तर असेल, विभाग स्तर असेल आणि राज्यस्तर असेल यावरती मिळून 1902 बक्षिसं यामध्ये देण्यात येणार आहेत आणि टोटल बक्षिसांची जर रक्कम बघितली आपण तर ती 290 कोटी 33 लाख एवढी मोठ्या प्रमाणावरती ही बक्षिसांची रक्कम असणार आहे. याच्यामध्ये सर्वच ग्रामीण विकासामध्ये ज्या काही सगळ्या डिपार्टमेंटचा आहे तो कृतीसंगम याच्यामध्ये करण्यात येणार आहे. सर्व योजनांचा कृतीसंगम करण्यात येणार आहे. याच्यामध्ये आपण स्वच्छता ही सेवा, सेवा पंधरवडा, त्याच्यानंतर हरित महाराष्ट्र, त्याच्यानंतर पोषण अभियान आणि त्याच्यानंतर स्वस्थ नारी सशक्त परिवार यासारख्या सर्व अभियानांचा कृतीसंगम करणार आहोत. तेही 17 तारखेलाच त्यांचाही शुभारंभ होणार आहे. आपला जिल्हास्तरीय जो शुभारंभ आहे तो कल्याणमध्ये जे खोणी गाव आहे या ठिकाणी आपल्या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते याचा शुभारंभ जिल्हा स्तरावरती होणार आहे आणि सर्व आमदार आणि खासदार महोदय हे आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये सर्व ग्रामपंचायतींमध्ये उपस्थित राहून या अभियानाचे शुभारंभ करणार आहेत. या अभियानामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा जो आहे तो लोकसहभाग आहे, कारण या सर्व योजनांचा कृतीसंगम आणि लोकांचे इनिशिएटिव्ह याच्यामधूनच हे अभियान आपल्याला सशक्त आणि संपूर्ण बनवायचं आहे. तर त्याच्यासाठी माझं सर्व नागरिकांना आणि आपल्याला सर्वांना आवाहन असेल की मोठ्या प्रमाणावरती या अभियानामध्ये सहभागी व्हावं आणि एक समृद्ध ग्रामपंचायत बनवण्यामध्ये आणि समृद्ध ग्रामविकास करण्यामध्ये ठाणे जिल्हा हा नेहमीच अग्रेसर राहील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो.